नमस्कार मित्रांनो, 22 प्रतिज्ञा अभियान चॅनलच्या माध्यमातून आपण दरवेळेस नवीन नवीन व्यक्तिमत्वाला आपल्या स्टुडिओमध्ये बोलवून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. आज आपल्या इथे चंद्रकांत जगताप आलेले आहेत. तसं पाहिलं तर चंद्रकांत जगताप यांची ओळख 5 मिनिटामध्ये किंवा 10 मिनिटामध्ये करून देणं हे खूप आव्हानात्मक आहे. तरी त्यांच्याबद्दल एक सांगू शकतो की ते एक चांगले पत्रकार आहेत, ते उद्योजक आहेत. सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. तर असे हे चंद्रकांत जगताप आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. चंद्रकांतजी, आपलं स्वागत. आता चंद्रकांतजी जगताप यांना आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. आणि चंद्रकांतजी, मी आपल्याला विचारू इच्छितो की आपण तुमच्या स्वतःबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्ही बालपण कुठे गेलं तुमचं, किंवा तुम्ही तुमचं शिक्षण, किंवा तुम्ही कशा पद्धतीने सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आलात, हे आपण सांगा. नक्कीच सर. सर्वप्रथम मी आपल्या 22 प्रतिज्ञा अभियान या चॅनलचं मनापासून आभार मानतो. आणि खरं तर आजच्या ह्याच्या चर्चासत्रामध्ये ज्यांना मी खरं तर गेल्या 30-35 वर्षापासून मी माझे मेंटॉर मानतो, असे आदरणीय अरविंद सुंटके सर आपल्या ह्या चर्चासत्रामध्ये सोबत आहेत. त्याच्यामुळं थोडंसं दडपण आहे, परंतु एक आपुलकीचा आणि जवळचा हक्काचा माणूस सोबत असल्याचा एक मोठा आधारही आहे. येस. त्यामुळं आपलं मनापासून आभार. ह्या आजच्या चर्चासत्राच्या दरम्यान माझी ओळख करून देत असताना माझं नाव चंद्रकांत जगताप. गेले 35 ते 40 वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. सातारा जिल्ह्यातील खाटा तालुक्यातील पुष्यगाव शेजारी विसापूर म्हणून जे गाव आहे, या छोट्याशा गावातील माझं बालपण गेलेलं आहे. आणि सुरुवातीचं शालेय शिक्षण जे आहे काही काळ मी गावीच शिकलो. आणि त्याच्यानंतर मग वडील गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला असल्यामुळं मुंबईमध्ये म्हणजे माझ्या कुटुंबाचं येणं झालं. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर वडाळा या ठिकाणी नाडकर्णी पार्क या बीपीटी कॉलनीच्या कॉलनीमध्ये त्या ठिकाणी माझं वास्तव्य सुरू झालं. आणि आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून खऱ्या अर्थाने मुंबई परिसरामध्ये वडाळ्याला पाहिलं जायचं. हो. आणि ह्या वडाळ्यातील आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यामध्ये समाजातील विविध स्तरावरचे ऍक्टिव्हिटी करणारे मोठमोठे उपक्रम या वडाळा विभागात चालायचे. बरोबर. आणि शाळामधून नुकतंच आम्ही पासआउट होऊन पुढे येत असताना आंबेडकरी चळवळीमध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्या फार जवळून बघता आल्या. म्हणजे त्यावेळेची तत्कालीन म्हणजे आताच्या काळामध्ये असणारी राजकीय परिस्थिती आपण काही जरी अनुभवली असलो तरी त्या काळामध्ये सामाजिक क्षेत्राची जी उलथापालट होत होती, त्याच्यामध्ये दलित पॅंथर सारखा एका आक्रमक संघटनेचा उदय असेल, किंवा त्याचबरोबर DYFI सारखी संघटना असेल, त्याचबरोबर तिथं निर्भय बनवण्यासारख्या वेगवेगळ्या संस्थात्मक आंदोलन करणाऱ्या संस्था असतील, अशा विविध संस्थांचं काम करणारे मोठी फळी वडाळा विभागामध्ये बघायला मिळाली होती. आणि त्यांना बघत बघत खऱ्या अर्थानं माझी ही वाढ झाली. आणि मग ते करत असताना माझं जे योगदान जे राहिलेलं आहे, तर आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता ह्या नात्याने प्रामाणिकपणे या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत राहावं, एवढी एक प्रामाणिक भूमिका घेऊन सातत्यानं घेऊनच आतापर्यंत काम करत आहे. नाही, बऱ्याचदा काय होतं चंद्रकांतजी, की मी बघितलंय की आंबेडकरी चळवळीमध्ये एखादा कार्यकर्ता आला की तो मोर्चा आंदोलनामध्ये इतका गुंतून जातो की आणखी याच्या पलीकडे आपण काहीतरी करायला पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये विचार येत नाही. पण तुमचं वेगळंपण हे आहे की तुम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत असताना तुम्हाला असं वाटलं की आपण थोडंसं जग फिरलं पाहिजे, किंवा जगातील वेगवेगळ्या संघटना आहेत किंवा संस्था आहेत त्याला भेटी दिल्या पाहिजे. आणि हे सगळं कसं घडलं? म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही जगामध्ये खूप फिरला आहात, किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही चांगलं प्रभावी काम केलेलं आहे. तर याच्याबद्दल काय सांगू शकाल? सर, 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट मी शेअर करतो की वडाळ्यासारख्या ठिकाणून पुढे येत असताना सिद्धार्थ कॉलेजच्या बुद्धभवनसारख्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना खरं तर बाबासाहेबांची दूरदृष्टी आपण म्हणूया की VT सारख्या विभागामध्ये आपल्या स्वतःच्या हक्काची कॉलेजेस असावेत, अशा पैसे एक मोठं दूरदृष्टी ठेवून त्यांनी स्वतःची कॉलेज सुरू केली. हेच की ग्रामीण भागातील आलेल्या विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण घेता यावं. त्यातला एक मी सामान्य विद्यार्थी असेल ज्यांनी मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या विभागामध्ये बाबासाहेबांच्या संस्थेमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि ते घेत असताना कुठेतरी असं वाटलं की आमच्या नशीब हा शब्द खरं तर फार ताकदीने जबाबदारीने घ्यावा लागतोय. पण त्याच्याचमुळं, परंतु त्याचा मुद्दाम उल्लेख यासाठी मी करेन की
आपल्या समाजाच्या आणि पर्यायाने आपल्या सर्वांच्याच नशिबी म्हणेन मी त्या काळामध्ये 18 पगड म्हणजे दारिद्र्य आपल्या नशिबी राहिलेलं होतं. आणि मग त्याच काळामध्ये एक नव्यानं ऊर्जा देणारं माध्यमिक शिक्षणाचं आम्हाला आपल्या कॉलेजवर मिळणार होतं. आणि इथून खरं तर आमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. म्हणजे जगभरातल्या सगळ्या घडामोडी माध्यम जे आहे ते मुंबई असल्यामुळं तिथं घडणाऱ्या घडामोडी डोळ्यासमोर घडत असताना कुठेतरी मनामध्ये हेच होतं की आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण स्वतःला खऱ्या अर्थानं व्यापक पद्धतीनं लोकांपर्यंत आपण घेऊन गेलं पाहिजे. आणि ज्या समाजाचा आपण देणं लागतो किंवा पे बॅक टू सोसायटी म्हणून जर आपण ज्याला विचार करतो, ह्या सगळ्याच्या मध्ये मी ह्या समाजाला काहीतरी देणं लागतो ही जी भावना जी आहे खरं तर फार संवेदनशील भावना आहे. आणि हीच भावना माझ्या मनावर कायम कोरली गेलेली असल्यामुळं शिक्षण घेतल्यानंतर पुढे खरं तर माझा ओढ जर्नलिझमकडे सुरुवातीपासून झालेला होता. आणि त्या काळातल्या काही मान्यवर पत्रकारांच्या माध्यमातून त्यांच्या हाताखाली त्यांच्यासोबत मला स्ट्रेंजर म्हणून काम करता आलं सुरुवातीला. त्याच्यानंतर मग वार्ताहर म्हणून काम करता आलं. काही ठिकाणी मग रिसर्चसाठी काम करावं लागलं. अशा अनेक गोष्टी पत्रकारितेमध्ये सुरुवातीला करायला मिळाल्या. मला आवडेल की कपिल पाटलांचं जर त्या काळात वृत्तमानसारखं नावाचं एक दैनिक होतं. निखिल वागळेसरांचं महानगर त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात चालू होतं. आज दिनांक नावाचं एक दैनिक चालू होतं. अशा विविध दैनिकामध्ये मला स्वतःला काम करायची संधी मिळाली. आणि त्या सगळ्यांचा परिणाम असा झाला की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मला सामाजिक बांधिलकीकडे जास्त घेऊन गेल्या. माझ्या मानसिकतेमध्ये सामाजिक बांधिलकीचा प्रभाव पडत गेला. आणि मग कुठंतरी मी माझ्या समाजाचं देणं लागतो, पे बॅक टू सोसायटी म्हणून माझी एक नैतिक जबाबदारी आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मग 2001-2000च्या आसपास मी माझ्या काही समकालीन मित्रांच्या माध्यमातून लंडन सारख्या ठिकाणी मला जायची संधी मिळाली. आणि त्या ठिकाणी जात असताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना मिळालेली संधी म्हणजे माझ्यासाठी ते सोन्याचा दिवस होता. विशेष असा होता की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मला खरं तर त्या संस्थेमधून करायला मिळणार होतं. आणि ते काम मला जेव्हा करायला मिळालं, जगभरातल्या विविध देशांचा संबंध लंडन सारख्या ठिकाणी होत असल्यामुळं जगभरातल्या लोकांशी माझा डायरेक्ट संवाद सुरू झाला. आणि त्याच्यामुळं मग जगभरातल्या ज्या आंबेडकरी चळवळीच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी घडत असताना त्याच्यामध्ये माझा एक छोटासा कुठेतरी खारीचा वाटा असावा ही जी भावना आहे ती मला त्या ठिकाणी दिसायला लागली. आणि मग हे सगळं गोष्टी जवळून अनुभवत असताना एक गोष्ट मात्र नक्की नजरेस आली की 1972-73चा जो काळ होता, जे त्यावेळची जी चळवळ होती त्या चळवळीचा परिपाक जो आहे तो 2000च्या आसपास फार मोठ्या पद्धतीने बदलला गेला होता. आणि म्हणजे 1972 पासून ते 90च्या आसपास पर्यंत जो चळवळीचा काळ होता तो प्रचंड आंदोलनं होती, मोर्चे होते, निषेध होते. ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये एक कार्यकर्ता म्हणून अतिशय सूक्ष्मपणे हे सगळ्या गोष्टी बघत असताना कुठेतरी मनामध्ये ही भावना होती की आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस केसला सामोरं जावं लागते. त्याचं करिअर त्या ठिकाणी स्पॉइल होताना आपल्याला बघायला मिळते. त्यांना नोकरीच्या ठिकाणी त्यांना नोकरी दिली जात नाही का तर ते ब्लॅक लिस्टेड आहेत, त्यांच्यावरती केसेस आहेत. आणि याचं प्रमाण आंबेडकरी चळवळीमध्ये मुंबईतल्या बहुतांश आपल्या वस्त्यांच्या मध्ये ज्या ज्या ठिकाणी राहणारे आपले लोक आहेत त्या तिथे राहणाऱ्या त्या मुलांच्या बाबतीत घडत गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचा मी स्वतः साक्षीदार असल्यामुळं मनामध्ये कुठेतरी एक गोष्ट कायम राहिली होती की ह्या सगळ्या गोष्टी समाज म्हणून सगळे लोक जरी करत जरी असली तरी मी त्या समाजाचा एक घटक म्हणून जर काम करतोय तर माझी जबाबदारी फार वेगळी असली पाहिजे की जो ह्या समाजामध्ये व्यवस्थेपासून नाम फेकला गेलेला आहे, आर्थिक दृष्ट्या जो सक्षम नाहीये, ज्याच्याकडे स्वतःला पुढे आणण्याचे कुठली माध्यम पुढे त्याला कोण ताकद देत नाहीये, अशासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं 2009 पासून 2009-2011 या सालापासून मी पूर्ण वेळ खऱ्या अर्थानं औद्योगिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांना कसं आणता येईल, त्यांना रोजगाराच्या संधी कशा निर्माण करून देता येतील, त्यांना व्यवसायाच्या संधी निर्माण कशा करून देता येतील, त्याचं जसं शिक्षण आहे त्यांना त्याच्या संधी कशा निर्माण करून देता येईल ह्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. वा, खूप छान. म्हणजे थोडक्यामध्ये काय ते तुम्ही जगभर फिरलात पण तिथे न रमता तुम्हाला असं वाटलं की आपण भारतामध्ये येऊन आणखी काय केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही बेरोजगार आघाडीसोबत जोडल्या गेला. आणि बेरोजगार आघाडीसोबत काम करता करता तुम्ही ट्रान्स ग्लोबल चेंबर्स कॉमर्स याची स्थापना केली, त्याचे तुम्ही चेअरमॅन आहात. तर हे नेमकं म्हणजे काय आहे, म्हणजे याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगितलं तर बरं. नक्कीच सर. खरं तर रिपब्लिकन पक्षाचे सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष आणि आताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून मला खरं तर रोजगार आघाडीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्या पदावरती माझी नियुक्ती झाली.
मला सांगायला आवडेल की ह्या पदावरती मला नियुक्त केल्यानंतर माझ्यासाठी एक मोठी ही एक संधी होती की खऱ्या अर्थानं मला त्या संधीचं सोनं कसं करता येईल आणि ज्या पदावरती मला नियुक्त केले गेले त्या पदाला मी कसा न्याय देऊ शकतो. आणि हे करत असताना मला आठवतंय सर, आपली भेट ही 2009-10च्या दरम्यान आपली झाली होती. आपण स्ट्रॅटेजीच्या रिलेटेड बरंच फार मोठं काम करत होतात आणि त्या दरम्यानच आपली जास्त ओळख झाली. आणि कुठेतरी असं मनामध्ये त्यावेळेस आलं होतं की खऱ्या अर्थानं एखाद्या पक्षाला पोषक असं काम कुठलं असू शकतं तसं ते आपण करत आहात. त्याला जोडून जर आपण आपल्या माध्यमातून जर लोकांच्या रोजगाराच्या प्रश्नी जर आपण काम जर केलं तर मोठ्या प्रमाणात समुदाय आपल्यावर जोडायला मदत होईल. ही एक त्यावेळेस मला आपल्या माध्यमातून जाणून झालेली एक गोष्ट होती. आणि मग माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ते आठवले साहेबांनी दिलेली एक मोठी संधी होती. आणि आपण बऱ्याचदा विचार करत असतो की लोकांना संधी दिली जात नाही, लोकांना विश्वासात घेतलं जात नाही. मला असं वाटतं की तसं नाही होत. आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना आपल्या समाजाचं नेतृत्व जर आपल्यावर जर विश्वास दाखवतं, आपल्याला संधी जर देत आहे तर त्या संधीचं सोनं करणं हे आपलं काम आहे. आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी एक मोठा टास्क होता. आणि साहेबांनी मला ती संधी दिल्यानंतर मला आठवत आहे की BKC मधली एक कंपनी होती. त्या कंपनीमध्ये साधारण एक 300 ते 400 लोकांसाठी एक मोठी जॉबची अपॉर्च्युनिटी होती. डेटा एंट्री जॉबसाठी सर मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाली होती. आणि केस्टोन नावाची ती कंपनी होती. त्या कंपनीचे चेअरमन आमच्या भेटायला आले होते आणि साहेबांनी सांगितलं की ही लोकांना तिथं कर. आणि मला वाटतं की ही माझ्यासाठी फार मोठी एक संधी होती. ती संधी मी इनकॅश केली. सर मला मनापासून सांगायला आवडेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून, सर 3 ते 4 दिवसामध्ये आपण ते 300-400 मुलं त्या ठिकाणी भरती करू शकलो. आणि मी माझ्या करिअरमध्ये पहिली जी सुरुवात होती ती ही होती की जास्तीत जास्त मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करणं. आणि ते करत असताना ही गोष्ट मात्र पुढे नक्की लक्षात आली की मोठ्या प्रमाणात नोकऱ्या लोकांना देतोय, लोकांना आपण त्यांच्या घरापर्यंत जॉबसाठी आपण त्यांना मदत करतोय. परंतु ह्या नोकरीपुरतं मर्यादित न राहता जर त्यांना आपण मुख्य प्रवाहात जर आणखी आणलं तर मला वाटतं की समाजाची प्रतिकृती व्हायला आणखी मदत होणार आहे. ह्या गोष्टीचं बऱ्याचशा गोष्टी करत असताना मग कुठेतरी असं वाटलं की मोठ्या प्रमाणात आपण रोजगार मेळावा घेणं आवश्यक आहे, रोजगार कट्टे सुरू करणं आवश्यक आहे, किंवा ज्याचं जसं शिक्षण आहे तशा पद्धतीने त्यांना स्किल प्रोग्रामचं ट्रेनिंग देणं आहे. त्या ट्रेनिंगच्या माध्यमातूून त्यांना कुठे जॉब प्लेस करता येते का ते बघणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचं काम सर आपण सुरू केलं. आणि मला सांगायला आवडेल की आतापर्यंत जवळजवळ 40 ते 42,000पेक्षा जास्त लोकांना आपण नोकऱ्या देऊ केलेल्या आहेत. आणि ह्या नोकऱ्या देण्यापुरता आपण मर्यादित न राहता महाराष्ट्रभरात 36 जिल्ह्यांच्या मध्ये आज माझ्या रोजगार आघाडीचं काम चालतं. त्याच्यामध्ये जवळजवळ 374 तालुक्यामध्ये आपल्या रोजगार आघाडीच्या माध्यमातून लोकांना जोडलं गेलेलं आहे. आणि ज्याचं जसं शिक्षण आहे तसं त्याला त्या ठिकाणी संधी, अशा पैचा उपक्रम महाराष्ट्राभरात आपण सातत्यानं गेला 10 ते 12 वर्षापासून चालू केलेला आहे. आता त्याला पुढे घेऊन जात असताना कुठेतरी अशा गोष्टी पुढे आल्या की त्याच्यामध्ये आपण 2020चा करोनासारखा भयानक रोग आपण सगळ्यांनी अनुभवला. आपल्या जवळचे अनेक लोक गमावलेले आपण सगळे पाहिलेले आहेत. आणि मग कुठेतरी मनामध्ये हा विचार आला की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला फक्त नोकरीपुरतं मर्यादित राहून चालणार नाही, तर आपल्याला लोकांना स्किल देणं फार आवश्यक आहे, लोकांना ट्रेन करणं आवश्यक आहे, लोकांना उद्योजक करणं फार आवश्यक आहे. बऱ्याचशा लोकांच्याकडे पोटेन्शियल असतं, बऱ्याचशा लोकांच्याकडे स्वतःचं टॅलेंट असतं, पण त्यांना ते ठाऊक नसतं की आपण एक्झॅक्टली कुठं जायला हवं. आणि हे माध्यम जे आहे ते माध्यम सुरू करण्यासाठी मग आदरणीय अटल साहेबांनीच यासाठी मला खरं तर सपोर्ट केला. आणि मग चेंबरची संकल्पना त्यांच्यासमोर मांडली आणि चेंबरच्या माध्यमातून ट्रान्स ग्लोबल एंटरप्रेन्योर चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज फॉर ॲग्रिकल्चर या संस्थेची स्थापना केली. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांना उद्योगामध्ये कसं आणता येईल, त्यांना उद्योगामध्ये आणत असताना त्यांना स्वतःचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा, त्याच्यानंतर कुठल्या प्रोजेक्टवरती काम करायला पाहिजे, शासनाच्या कुठल्या पॉलिसीवरती त्यांना मदत केली पाहिजे. मग स्टार्टअप असेल, स्टँडअप असेल, मृदू योजना असेल, किंवा पर्यायाने आता CMGP PMGPच्या योजना असतील, व्हेंचर कॅपिटलसारख्या संस्था आहेत, किंवा वेगवेगळ्या बँकांच्या नॉन रिफंडेबल काही योजना आहेत. अशा वेगवेगळ्या योजनांच्या संबंधी लोकांच्या पण अवेअरनेस करण्याचे प्रोग्राम आम्ही चेंबरच्या माध्यमातून सुरू केले. लोकांना त्यामध्ये सामावून घेऊन त्यांना जास्तीत जास्त अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना अवेअर कसं करता येईल, त्यांना स्वतःमध्ये कॉन्फिडन्स कसं निर्माण करता येईल, त्यांना पॉझिटिव्हली कसं ह्या सगळ्या गोष्टी बघायला भाग पडतात, अशा गोष्टींचे कार्यक्रम सातत्यानं आपण चेंबरच्या माध्यमातून करत राहिलो. आणि ते करत असताना आजच्या घडीला मला सांगायला आपल्याला आवडेल की मोठ्या प्रमाणात आपण उद्योजक तर घडवत आहोतच, परंतु शासनाबरोबर आपण तो डायलॉग डिझाईन केलेला आहे. आणि शासनाबरोबर EDP प्रोग्रामसाठी आपण पुढाकार घेतलेला आहे. एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा
नोकरी करायचं की ते स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा हा चॉईस त्याला आपण द्यायचा आहे. आणि शाळा असेल, कॉलेज असेल, त्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना अशा परीचं एडीपी प्रोग्रामचं ट्रेनिंग जे आहे तो 6 महिन्याचं किंवा 1 वर्षाभराचा सिलेबस कोर्स आपण त्यांना शिकवला जावा आणि तिथं जी मुले पास होतात त्यांना आपल्या चेंबरच्या माध्यमातून आर्थिक मदत उभी करून स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करता येईल यासाठीचा प्रयत्न आपण गेल्या 3 ते 4 वर्षापासून सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना मला सांगायला मनापासून अजून एक गोष्ट आवडेल. आपण सर चेंबूर आणि मुंबईसारख्या ठिकाणी सगळे आपण आलेलो हो, आहोत. हो. आपल्या नॅशनल सारखी संस्था आपल्या बाजूलाच आहे. हम्म. त्या ठिकाणी दिव्यांग मुलांनी काही जे डिसॅबिलिटी मुलं आहेत अशांसाठी पण सर आपण जॉब फेअर कंडक्ट केले. मग त्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात कसा आणता येईल, वा. म्हणजे दिव्यांग मुलांना रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येईल यासाठी सर आपण टाटा क्रोमावर टायअप केला. टाटा सारख्या एका मोठ्या संस्थेवर टायअप करून टाटा क्रोमाच्या माध्यमातून आज मुंबईभरातल्या आणि प्रमुख शहर पुणे, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये जिथे मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांग मुलं शिकलेली आहेत अशा मुलांना फ्रंट डेस्कसाठी आपण त्यांना त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट क्रिएट करून दिलेली आहे. आणि आजच्या घडीला स्टार बाजार असेल किंवा टाटाचे मोठमोठे शोरूम असतील, टाटा क्रोमा असेल किंवा मला सांगायला लागलं सीसीडी नावाचं जे चहाचं शॉप आहे, कॉफीचं शॉप आहे, स्टारबक्स सारखी संस्था आहेत, अशांच्यामध्ये आज आपली डिसेबल मुलं काम करत आहेत. आणि हे करत असताना आज ती मुलं सुद्धा पायावरती आज खंबीरपणे उभी आहेत. हे करत असताना मला सांगायला आवडेल आपण ट्रान्सजेंडरवरती काम करायला सुरुवात केली की ट्रान्सजेंडरनाही स्वतःचा उपयोग कसा करून घेता येईल, ट्रान्सजेंडरना सुद्धा शिक्षण कसं मिळवून देता येईल, ट्रान्सजेंडरना सुद्धा स्वतःच्या पायावरती स्वतःला कसं उभं करता येईल यासाठी आपण सातत्यानं गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून काम करत आहोत. आणि लर्निंग अँड अर्निंग ह्या प्रोसेसवरती ट्रान्सजेंडरना आपण आता वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आपण या चेंबरच्या माध्यमातून काम करतो. वा. मला वाटतं की चंद्रकांतजींनी खूपच व्यापक स्वरूपामध्ये काम सुरू केलेलं आहे. आपण पाहतो की आंबेडकरी चळवळीमध्ये सामाजिक समतेसाठी लढे उभारले गेले, सांस्कृतिक परिवर्तनासाठी लढे उभारले गेले, परंतु एक कमी नेहमी जाणवायची ती म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी आपल्याकडे कुठल्या प्रकारचे प्रयत्न केले गेले नव्हते. मला वाटतं की चंद्रकांतजी जगताप यांच्यासारखे कार्यकर्ते, नेते यावरती काम करत आहेत, ही खूपच दिलासादायक गोष्ट आहे. मला आणखी तुम्हाला एक विचारायचं होतं की हे सगळं करत असताना अलीकडेच तुम्ही प्रॉब्लेम ऑफ रुपी हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ, या ग्रंथाचं एक सेमिनार तुम्ही लंडनमध्ये घेऊ इच्छित आहात आणि त्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर फिरत आहात, लोकांशी संवाद साधत आहात. तर नेमकी ही संकल्पना काय आहे आणि त्यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे? खरं तर असं म्हटलं जातं की आपल्याकडे म्हणजे आपल्या हातामध्ये खरं तर सगळं सत्य आहे, पण ते लोकांपुढे आपण खरं तर मांडत नाही आहे. म्हणजे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त संविधानाचे जनक म्हणून बघतो, आपण बाबासाहेब आंबेडकरांना दलितांची कैवारी म्हणून लोकांसमोर मांडत असतो, परंतु संबंध देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अर्थतज्ञ म्हणून किती लोकांना माहिती आहे, किंवा बाबासाहेब आंबेडकर एक सोशलिस्ट म्हणून किती लोकांना माहिती आहेत, बाबासाहेब आंबेडकर चांगले पत्रकार आहेत म्हणून किती लोकांना माहिती आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती बाबासाहेबांचं जे योगदान राहिलेलं आहे ते प्रचंड मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचं एकत्र कलेक्शन जर केलं तर एक कम्प्लीट पॅकेज ज्याला म्हटलं जातं, एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हटलं जातं, ते आपल्या डोळ्यासमोर येतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आपल्यासाठी एक आपली अस्मिता आहे, आपल्या सर्वांसाठी आपल्या जगण्याचं एक माध्यम आहे. आणि खरं तर ह्या चळवळीमध्ये काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी जपत आपण आलेलोच आहोत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं ठाऊक नसलेले काम जे आहे, म्हणजे अनेकांना अनेक गोष्टी ठाऊक नाही आहेत, त्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन जाणं ही त्यामागची खरी प्रामाणिक भावना आहे. आणि ह्या गोष्टीला पुढे घेऊन जात असताना प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा जो ग्रंथ जो आहे, ज्याच्यावरती आज भारताचं रिझर्व्ह बँक सारखी संस्था उभी आहे, भारताचं मूल्य त्याच्यावरती आज चालतं आहे किंवा त्याचे जे चलन जे आहे ते चाललं जात आहे, त्या एका ऐतिहासिक ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ह्या 100 वर्ष पूर्ण होत असताना जगभरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या प्रॉब्लेम ग्रंथांचे रेफरन्सेस वेगवेगळ्या देशामध्ये घेतले जातात. माफ करा पण दुर्दैवाने हा शब्द पुन्हा वापरावा वाटतो की भारतासारख्या ह्या बाबासाहेबांच्या देशामध्ये बाबासाहेबांच्या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्या ग्रंथाची आठवण म्हणून किंवा त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपल्या सत्तेमधील कुठलाही पक्ष असू द्यात, त्या खोलात मला जायचं नाही, परंतु केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा चळवळीमध्ये काम करणारे जे ऍक्टिव्हिस्ट आपण ज्यांना आपण स्वतःला म्हणून घेतो, ह्या सगळ्यांची ती नैतिक जबाबदारी आहे की ज्यांचं ह्या भारत देशासाठी योगदान राहिलेलं आहे, त्या आपल्या नेत्यांच्या प्रती, आपल्या ह्या बाबासाहेबांच्या प्रती
आपली कृतज्ञता म्हणून त्यांचे ते कार्यक्रम किंवा त्यांचे अवेअरनेस प्रोग्राम हे होणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की भारतामध्ये आपण कितीही प्रोग्राम करू, हा भाग चर्चेचा होऊ शकतो. महाराष्ट्रभरामध्ये प्रॉब्लेम रुपीच्या ग्रंथावरती किती कार्यक्रम घ्यावे लागतील हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण जगभरामध्ये ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये बाबासाहेबांनी प्रॉब्लेम रुपीज हा ग्रंथ लिहिला किंवा तिथं शिक्षण घेतलं, ह्या ग्रंथासंबंधी जर तिथं जर तो कार्यक्रम जर होणार जर असेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा आणखी सोनेरी दिवस कुठला असूच शकत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रभरामध्ये आज मी असेल, माझ्यासोबत आपले अनेक सहकारी आहेत की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोठ्या ताकदीनं जोडलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम रुपीज या ग्रंथाचं खरं तर पारायण व्हायला हवीत अशा पैकी धारणा घेऊन आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये असे कार्यक्रम देतो आहोत. आणि त्याचा समारोप जो आहे तो लंडन सारख्या ठिकाणी आपण बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जगभरातल्या मान्यवरांना, म्हणजे बाबासाहेबांच्या नावे अमर्त्य सेन सारख्या एका व्यक्तिमत्वाला, जो बाबासाहेबांच्या प्रति नेहमी माझा बाप म्हणून त्याचा उल्लेख अमर्त्य सेन करतात, अशांच्या प्रति जर आपण बाबासाहेबांच्या नावाचा नोबेल सारखा जर एखादा पुरस्कार जर देऊ शकलो तर मला असं वाटतं की एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल किंवा प्रॉब्लेम रुपीचा ग्रंथ असेल, ह्या ग्रंथाचं जे वेटेज आहे किंवा जे बोलायचे आहे ते मला असं वाटतं की समाजातल्या सर्व स्तराच्या लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. आणि त्याची एक आपण साक्षीदार असू, एवढे एक मोठं सुख किंवा ही सुखाची घटना आपल्या बरोबर असेल. वा, थोडक्यामध्ये काय की बाबासाहेबांनी जे आर्थिक संदर्भात ते जे विचार व्यक्त केले, खरं पाहिलं तर भारताला महासत्ता बनवण्याची ताकद त्या विचारात आहे. पण जसं हे म्हणाले, चंद्रकांतजी म्हणाले की आपल्याला सगळ्यांनाच विसर पडलेला आहे, तर हा विसर पडू नये यासाठी नॅशनल इंटरनॅशनल लेवलला परिषदा झाल्या पाहिजे, सेमिनार झाले पाहिजे, ही गोष्ट कुठेतरी त्यांनी मनावर घेतलेली आहे आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत. त्याबद्दल त्यांचं खरंच करावं तेवढं अभिनंदन कमीच आहे. मला वाटतं की आपल्यासोबत सोनटके सर पण आहेत, ते आपण त्यांना ओळखतो. आणि 22 प्रतिज्ञा अभियान जे संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये काही ठिकाणी असं म्हणू शकतो आपण की हे जर कुणी चालत असेल तर मला वाटतं खऱ्या अर्थाने सोनटके सर चालवतात. तर सोनटके सर, चंद्रकांतजी आणि 22 प्रतिज्ञा अभियान यांचा संबंध आलेला आहे कुठेतरी. आता याबद्दल तुम्ही थोडंसं बोलून त्यांना तुम्ही काही विचारू इच्छित असाल तर प्लीज विचारा. तर एकतर स्वागत आहे या आपल्या स्टुडिओमध्ये. आणि 22 प्रतिज्ञा अभियान, बाबासाहेबांचे अभियान, प्रत्येक बौद्धाचे अभियान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचे अभियान. आणि या निमित्ताने मी तुम्हाला हे खूप मन लावून ऐकलं, अतिशय महत्त्वाचे मुद्दे सांगितले. आणि मला आवडणारा मुद्दा की बहुतेकांचे प्रवचन भाषणं असे असतात का समाधानी राहा, ज्यात तुम्ही आनंद घ्या, मग ध्यान करा आणि झोपा काढा. म्हणजे गरीब ठेवणाऱ्या कार्यक्रमामध्ये चंदूजी तुम्ही हे लोकांना श्रीमंत होण्याची आणि उद्योगपती बनवण्याची जी प्रक्रिया सुरू केलेली आहे, ह्या प्रक्रियेतून समजा आपले मोठे मोठे उद्योगपती मोठे उद्योग जर निर्माण झाले ते येणाऱ्या पिढी करता, कारण आता आरक्षण बंद होत आहे आणि उद्योग आणि उद्योगपती आणि या प्रक्रिये प्रोफेशन हे याच्याशिवाय पर्याय नाही. तर तुम्ही हे करोडपती उद्योगपती बनवण्याची प्रक्रिया जी सुरुवात केली, तर यातनं म्हणजे बौद्ध समाज आणि शेलुका समाज, मी हे म्हणेन, तुम्ही मला जो नशीब शब्द वापरला त्याला माझ्या ह्याच्यात मी असं की थोपवलेला, गरिबी थोपवलेली होती आपली. आपला काय जन्म दिला आईवडिलांनी ते थोपून गेले, आपला चॉईसच नव्हता. तर हे अचानक तुम्ही आणि अतिशय चांगल्या दूरदृष्टी ठेवून हे क्रांतिकारक परिवर्तनाची गोष्ट सुरू केली की बौद्ध समाजातून, शेड्यूल कास्टमधून आणि गरिबातून उद्योगपती आणि उद्योग क्षेत्रामध्ये लोक यावेत, याबाबत तुमचा जो विचार निर्माण झाला आणि याला अंमलबजावणी कसं करणार हे सांगावे. नक्कीच सर. आदरणीय सोनटके सरांच्या बरोबरचा माझा संवाद जवळजवळ एक 25-26 वर्षापासूनचा आहे. आणि अतिशय ताकदीनं माझ्याबरोबर ज्यांचा कायम आधार राहिलेला आहे अशापैकी फार जवळचं नाव म्हणून मी सरांच्याकडे बघत आलेलो आहे. खरं तर ह्या दोन गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण आंबेडकरी चळवळीमध्ये उद्योग किंवा उद्योजक होणं ही जी प्रोसेस जी आहे किंवा ह्या परीची विचार करणं सुद्धा एक फार मोठी गोष्ट मानली जाते. पण मला काही गोष्टींचा या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करावासा वाटतो की सद्यस्थितीमध्ये आपण काही गोष्टी बघतो आहोत की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आरक्षण पाहिजे म्हणून एका बाजूने लोक रस्त्यावरती येत आहेत, दुसऱ्या बाजूने आरक्षण बंद व्हावं म्हणून लोक त्यासाठी पुढाकार घेत आहेत. आणि मग ह्या सगळ्यांच्या मध्ये शेड्यूल कास्ट विचार न करता मी एक बौद्ध या नात्याने माझी एक नैतिक जबाबदारी काय आहे की ह्या सगळ्यांच्या मध्ये 58 जातीपैकी बौद्ध सोडून 57 जाती ज्या आहेत
त्या आपल्या शेड्यूल कास्टमध्ये मोडतायत. एकटी बौद्धच खरं तर ह्या आरक्षणाचा फायदा घेते आहे का? तर नक्कीच नाही. परंतु डॉमिनेट करणं किंवा जाणीवपूर्वक बौद्धांना त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून त्यांना त्यांच्याप्रती चुकीच्या पद्धतीने त्यांना वागवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण महाराष्ट्रभरात जाणीवपूर्वक डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. आणि ह्याचं मूळ कारण हेच आहे की गेल्या खरं तर आपल्या इतिहासामध्ये नोंद करावी अशी घटना आहे की गेल्या 70 वर्षामध्ये जगाच्या पाठीवरती फार कमी वेळामध्ये सगळ्यात सुशिक्षित, सगळ्यात हायली क्वालिफाईड आणि सगळ्यात चांगल्या नोकरीवरती कामधंद्याने सुशिक्षित असताना वर्ग कुठला जर असेल तर तो बौद्ध समाज म्हणून बघितला जातो. सत्य आहे. आणि ह्या 50-60 वर्षांमधलं हे जे परिवर्तन जे आहे ते इतकं प्रचंड मोठं आहे की आज विरोधकांच्या सुद्धा डोळ्यामध्ये टोचायला लागलेलं आहे. हो. आणि जर मला हे ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून हे मांडावं असं वाटतं की 3-4 हजार वर्षापूर्वीचा आमच्यावरती असणारा जो अलिखित करार एवढ्या काळापासूनचा होता, तिथं आम्हाला जाणीवपूर्वक आम्हाला अस्पृश्य मानलं गेलं होतं. आम्हाला आमच्याकडं वेगळ्या पद्धतीने बघितलं गेलं होतं. आम्हाला नेहमीच वंचित म्हणून पाहिलं गेलं होतं. अशा काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. माणूस म्हणून आम्हाला माणसामध्ये आणलं. आम्हाला आरक्षण म्हणून जे दिलं ते माणूस पैसा मिळावं म्हणून आरक्षण दिलं नाही, शिक्षण मिळावं म्हणून आरक्षण दिलं नाहीये, किंवा आम्हाला नोकरीमध्ये आरक्षण मिळावं म्हणून आम्हाला आरक्षण दिलेलं नाहीये. तर समानता मिळावी, इक्वॅलिटी मिळावी. म्हणजे ज्या घरामध्ये जो मुलगा शिकतोय त्या घरातला सामान्य कुटुंबातला मुलगा शिकणारा तो कोणत्या परिस्थितीत शिकतो आहे, त्याला ती खरंच माध्यम आहेत का? त्याच तुलनेमध्ये जर एखादा उच्च जातीत ज्याला आपण म्हणतो जन्माला आलेला आहे, त्याला सगळ्या सुविधा असून सुद्धा तो जर कमी मार्क पाडून जर तो जर मदत किंवा ती संधी मिळाली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं मानव जातीमध्ये आपण राहत असताना कुठेतरी एखाद्या समाजावरती आपण अन्याय करत तर नाही ना, ही जी भावना आहे त्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आपण अगदी आपल्या जन्मापासून त्या गोष्टी आपण अनुभवत आलेलो आहोत. ह्याचाच एक भाग म्हणून आपण पाहतोय की एका बाजूला आरक्षण बंद व्हावं म्हणून लोक पुढाकार घेत आहेत, दुसऱ्या बाजूने आरक्षण मिळावं म्हणून काही लोक पुढाकार घेतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं मरण जे झालेलं आहे ते शेड्यूल कास्ट मधल्या बौद्ध समाजाचं. आणि मग ह्या बौद्ध समाजात पुढे आल्याचं जर असेल, आरक्षणामध्ये बौद्धांना नाकारलं जातंय. 59 जातीपैकी 58 जाती त्याचा फायदा घेतात, उरलेली एक जात त्याच्यामध्ये 3% आरक्षण फक्त बौद्धांना मिळतंय. त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना म्हणतात की हे बौद्धांच्या मुळे सगळं चालू आहे. तर ह्या सगळ्या काळामध्ये बौद्ध जर शिक्षण घेऊन जर उद्योजक होणार असतील, बौद्ध शासनाच्या योजनांच्या माध्यमातून जर पुढे येणार असतील, ते जर आर्थिकदृष्ट्या जर आणखी सक्षम जर होणार असतील, तर मग ह्या लोकांसाठी आपल्याला काम करणं आवश्यक आहे. कारण एका बाजूला आरक्षण बंद व्हावं म्हणून 2014 पासून कॉन्ट्रॅक्ट सिस्टम सुरू केलेली आहे. त्या ठिकाणी कुठल्याही आरक्षणाचा किती फायदा होणार आपण सगळे अनुभवणार आहोत, आपण सगळे अनुभवतोय. आताच्या आरक्षणाच्या संबंधी एवढं मोठं आरक्षणाची मागणी करत असताना ह्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना कुठल्या नोकऱ्या मिळणार आहेत ह्याचं एक मोठं चर्चा होऊ शकते. आपण जर विचार जर घेतलं तर मग नोकऱ्या मिळणाऱ्या नाही आहेत, शिक्षणामध्ये संध्या तसे उरण, कारण सगळं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण बघतोय शासनाच्या ज्या संस्था, शैक्षणिक संस्था त्या बंद पडत चालल्यात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण दिलं जातंय. अशा परिस्थितीमध्ये जर मी माझ्या समाजाचा जर उद्धाराचा विचार जर करत असेल, मी माझ्या समाजातील लोकांना जर मुख्य प्रधानाचा विचार जर करत असेल किंवा त्यांना उद्योजक बनवण्यासाठी पुढाकार घेत जर असेल, तर मला असं वाटतं की मी माझी जबाबदारी पाडण्याचं काम करत आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये आरक्षण असो किंवा नसो, जो आपल्या स्वतःच्या कष्टावरती आणि कर्तृत्वावरती पुढे सर येणार आहे, अशांच्या मागे ताकदीने आपण उभं राहायला पाहिजे. अशा प्रकारची विचारधारणा घेऊन सातत्यानं चेंबरच्या माध्यमातून आपण काम करतो. चंद्रकांतजी, मला वाटतं की हा आपला विषय जो आहे तो 10, 20 किंवा 1 तासामध्ये न संपणारा विषय आहे. पण मला वाटतं की आज खऱ्या अर्थाने आपण खूप चांगल्या गप्पा केल्या. यामध्ये चंद्रकांत जगतापजी, सोनटके सर यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले. एकीकडे आरक्षण मिळावं म्हणून आपण प्रयत्न करतो वेगवेगळ्या समाजाला, दुसरीकडे सगळं खाजगी होत चाललंय. पण ते आरक्षण मिळूनही काय फायदा, असे बरेचसे मूलभूत प्रश्न मला वाटतं या चर्चेच्या माध्यमातून आज आपण इथे मांडला. खरं पाहिलं तर मला वाटतं की दुसरा भागही आपल्याला घ्यावा लागेल मुलाखतीचा. तात्पुरतं आपण इथे थांबूया. चंद्रकांतजी, आपण इथे आलात आणि आमच्याशी अगदी मनमोकळेपणे चर्चा केली, त्याबद्दल आपले आभार. तसेच सोनटके सर आपल्यासोबत नेहमीच असतात. त्यांचं एक आपण आशीर्वाद म्हणू शकू किंवा त्यांचं एक आपल्याला सहकार्य असतं, त्यांचेही आपण आभार मानूया. आणि आजची चर्चा आपण इथे थांबवतो आहोत. आपण पुन्हा भेटूया. पण एक सांगतो की आपलं हे जे चॅनल आहे 22 प्रतिज्ञा अभियान, याला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.